नमस्कार मित्रांनो, स्वागत आहे तुम्हा सर्वांचंच आपल्या आजच्या या व्हिडिओमध्ये. आपल्या या व्हिडिओमध्ये आपण जाणून घेणार आहोत लग्नानंतर होईलच प्रेम या मालिकेच्या आजच्या भागाचे टेस्ट, त्याचबरोबर इंटरेस्टिंग अपडेट. त्यामुळे पटापट व्हिडिओला लाईक करा, तसेच चॅनलला सबस्क्राईब करून बेल आठवणीने प्रेस करा, जेणेकरून तुम्हाला पुढच्या प्रत्येक व्हिडिओचं नोटिफिकेशन मिळत जाईल आणि सर्व व्हिडिओंचा आनंद हा अगदी उत्तम पद्धतीने घेता येईल. चला तर मग मित्रांनो, अजिबात वेळ वाया न घालवता सुरुवात करूया आपल्या आजच्या या व्हिडिओला. तर आता आपण इथे असं पाहतो की आशाताई या म्हणत असतात, काय ग नंदिनी, दुसऱ्यांदा चहा गरम करून आणून दिला मी तुला, तरीसुद्धा अजून तू चहा प्यायली नाही आहेस. हा बघ, पुन्हा थंड झाला तुझ्यासाठी, पुन्हा चहा गरम करून आणते. नाही, नको. सतत चहा असा गरम करून प्यायलं ना की त्याच्याने विषबाधा होते, त्यात विष तयार होतं असं म्हणतात. नको नको, मी एक काम करते, तुझ्यासाठी ना चांगला नवीन फ्रेश चहाच मागवते. आणि मग लगेचच ती आता तिथल्या एका मावशीनं हाक मारते आणि म्हणत असते, हे घ्या, हा चहा फेकून द्या आणि दुसरा ताजा चहा घेऊन या. त्याबरोबर लगेचच त्या मावशी होकार देतात आणि तिकडनं निघून जातात. तर आता इथे आशाताई ह्या नंदिनीला म्हणत असतात, नंदिनी, अगं मला ना तुझ्याशी बोलायचं होतं. त्यावर नंदिनी आशाताईंना म्हणते, हां बोला ना आशाताई. त्याबरोबर काही काम होतं का असाही प्रश्न नंदिनी विचारते. आशाताई म्हणतात, हो, एक छोटासा प्रश्न विचारायचा होता. अगं, तू ते प्रेमाचं घड्याळ कुठून घेतलं होतंस बरं? त्यावर नंदिनी म्हणते, प्रेमाचं घड्याळ? त्याबरोबर आता आशाताई म्हणत असतात, अगं हो, प्रेमाचं घड्याळ. ते नाही का तू आणि जीवाभाऊ तुम्ही दोघं बी हातात घालता, ते वालं प्रेमाचं घड्याळ. त्यावर नंदिनी म्हणते, हो, त्याचं काय? त्याबरोबर ते सांगायला लागतात की अगं काय आहे ना, माझी आणि माझ्या नवऱ्याची 10वी मॅरेड ॲनिव्हर्सरी आहे, तर तेव्हा मला ते घड्याळ घ्यायचे होते, म्हणून विचारत होते तुला. त्याबरोबर नंदिनीला आठवतं की तिने जीवासाठी आणि तिच्यासाठी ते कपल वॉच त्यांच्या फर्स्ट मंथ मॅरेड ॲनिव्हर्सरीला घेतले होते. त्याबरोबर पुढे आता त्या मावशी म्हणत असतात की सांग ना नंदिनी, कुठून घेतली होतीस तू ती घड्याळं? तर नंदिनी आता पटकन बोलून जाते, घड्याळ कुठून घेतली होती? घड्याळांचंच काय, जर प्रेमाने दिला तर गजरासुद्धा सोन्याचा होतो, आणि प्रेमच नसेल तर घड्याळसुद्धा चुकीची वेळ दाखवतं. इतक्यात आता त्या ठिकाणी बऱ्याच मुली आलेल्या असतात आणि आता त्या म्हणत असतात की आम्हाला सांगितलं आहे मावशींनी, तुम्हाला जीवादादांनी आणि जीवादादांना तुम्ही ती घड्याळ दिलेली. आणि काय, तर एकानं बटन दाबलं की दुसऱ्याला कळतं म्हणे. किती भारी आहे नाही? पण जीवादादा तर सारखं सारखं बटन दाबत असतील. नाही म्हणजे एवढी गोड बायको आहे त्यांना, मग सारखी सारखी आठवण तर येत असणारच की काय, बरोबर ना? पण काय होताई, आज तुमच्या हातात घड्याळ नाही आहे. त्यावर नंदिनी म्हणते, हो ते. त्यावर दुसरी मुलगी म्हणते, जीवादादांनी काही घड्याळ दाबून कंटाळा आणला काय तुम्हाला? त्याबरोबर नंदिनी म्हणते, नाही नाही, असं काही नाही आहे. तर लगेचच आता त्या मावशी म्हणतात की हे बघ नंदिनी, एक काम कर, तू तुझं घड्याळसुद्धा उद्यापासून घाल, चहा पी आणि मग मला त्या माणसाचा नंबर पाठव दुकानवाल्याचा. त्यावर नंदिनी होकार देते. मग आता आशाताई ह्या तिकडनं जात असतात, तर बाकीच्या मुली ह्या नंदिनीची चांगली खिल्ली उडवत असतात. किती रोमॅन्टिक आहे ना हे सगळं. तर एक दुसरी मुलगी तर म्हणत असते, पण जीवादादाचा खूप जीव आहे आपल्या नंदिनीताईवर. म्हणजे ज्यावेळेस नंदिनीताईवरती त्या नीच दीपकने हल्ला केला होता, त्यावेळेस जीवादादा नंदिनीताईचा जीव वाचवायला किती पटकन आले होते. किती काळजी आहे जीवादादानं नंदिनीताईची. त्या दिवशी नंदिनीताईला सोडायला सुद्धा आले होते, तर अगदी त्या आनंद निवासच्या गेटमध्ये पोहोचायपर्यंत थांबले बी होते बाहेर. इतक्यात इथे काव्य फ्रेश होऊन बाहेर आलेली असते आणि समोर बघते तर काय, आठवं आश्चर्य, चक्क वसू आत्या तिच्या खोलीत बसलेली असते. काव्याला सुद्धा असाच शॉक बसतो. काव्या म्हणते, बाप रे आत्या, तुम्ही आणि माझ्या खोलीत? तुम्हाला बघून मला शॉक बसला ना? त्याबरोबर वसू आत्या म्हणते, शॉक बसला का? शॉक बसण्यासारखं एवढं काय आहे? मी येऊ शकत नाही का इथे? का तुझी कुठली चोरी पकडली आहे मी? आता तुझी कुठली चोरी पकडली आहे मी, असं आत्याने म्हटल्याबरोबर काव्य लगेचच आत्याला म्हणायला लागते, IASची तयारी करते मी का चोरी करू? मला काय गरज आहे? आणि तुम्हाला माझी किती काळजी आहे ना आत्या, हे आपल्या घरात सगळ्यांनाच माहीत आहे. त्यामुळे प्लीज उगाच तुम्ही माझी खोटी खोटी काळजी दाखवू नका, समजलं? त्यावर आत्या म्हणत असते की हे बघ, मी ना फणसासारखी आहे, वरून काटेरी दिसत असले तरी माझ्या मनात माया असते, समजलं तुला? त्यावर काव्य म्हणते, हो का, बरं बरं हां आत्या. तर आता लगेच पुढे विचारायला लागते, अगं काही नाही, आज क्लासला गेली नाहीस? एरवी कसं तू पार्थच्या गाडीमध्ये मागच्या सीटवर बसलीस मॅडमसारखी की तुमची गाडी पुढे जाते, तू क्लासला जातेस ना, म्हणून विचारलं, आज गेली नाहीस क्लासला? त्यावर काव्य लगेचच काही बोलणार इतक्यात आत्या म्हणते, आज तुझ्यासाठी पार्थ थांबलाच नाही, निघून गेला.
त्यावर लगेचच काव्या सांगायला लागते, आत्या मी तुम्हाला गेल्या वेळेस काय सांगितलं होतं ते तुम्ही विसरलात का? त्यावर वसवत्या विचारते, काय? त्यावर लगेचच काव्या म्हणते, आमच्या फर्स्ट मंथ ॲनिव्हर्सरीला केक भरवताना. त्यावर वसवत्याला काव्याने भरवलेला केक आठवतो. काव्या विचारते, परत भरवू केक? त्यावर वसवत्या म्हणते, तू उगाच काही बोलू नकोस. तर काव्याला ती विचारते, आज का नाही गेलीस क्लासला? त्यावर काव्या सांगत असते की आत्या मी तुम्हाला तेव्हाही सांगितलं होतं आणि आता पुन्हा तीच गोष्ट सांगते. आम्ही नवरा बायको आहोत. आमच्यातला प्रश्न आमच्यात राहू द्या. आम्ही आमचं बघून घेऊ. तुम्ही त्याची काळजी करू नका आणि त्याच्यामध्ये पडू देखील नका. समजलं? आता काव्याने पुन्हा एकदा वसवत्याला आमच्यात पडू नका असं सांगितलेलं असतं. त्याचबरोबर पुन्हा केक भरू का असं देखील विचारते. वसवत्या म्हणते, काही गरज नाही आहे. ते म्हणतात ना, तुझ्याशी चांगल्यापणे बोलायला आलं तरी तुला काही ते जमणार नाही. तू फक्त टोमणेच मारत बस. आणि मग ती तिकडनं जात असते. आता चुकून तिथून जात असताना तिचा धक्का हा तिथे ठेवलेल्या एका टेबलाला लागतो. टेबलावरचे कागद खाली पडतात, वह्या पुस्तकं खाली पडतात. आता त्या कागदांमधला बरोबर डिवोर्सच्या कागदाचा जो ॲन्व्हलप असतो तो वसवत्याच्या हाती लागतो. वसवत्या आता ते उघडणार इतक्यात काव्य तिच्या हातातून ते खेचून घेते आणि म्हणत असते, माझ्या अभ्यासाचं ॲन्व्हलप आहे. वसवत्या म्हणते, अगं पण मग खेचलंस का? एवढं काय होतं महत्त्वाचं? त्यावर काव्य म्हणते, वसवत्या तुम्हाला काय करायचं आहे? तुम्ही जा ना प्लीज. तुम्ही गेलात कीच मला अभ्यासाला बसता येईल की नाही? त्याबरोबर मात्र आता वसवत्या ही पुढे काही बोलणार इतक्यात काव्या ही त्यांना तिकडनं हकलवून लावते. आता खरं तर नशीब काव्याने वसवत्याच्या हातातून ते ॲन्व्हलप हिसकावून घेतलं. जर चुकून जरी ते ॲन्व्हलप वसवत्याने पाहिलं असतं तर घरात फुकट कलेश झाला असता. वसवत्याने उगाचच्या उगाच नुसता घरात बाजार केला असता त्या डिवोर्स पेपर्सवरून आणि घरातल्या सगळ्यांना काही क्षणात सत्य कळून गेलं असतं. तर आता इथे वसवत्याला खोलीच्या बाहेर काढल्यानंतर वसवत्याला मात्र काव्यावरती डाऊट आलेला असतो. तिला वाटत असतं की नक्कीच काहीतरी असं महत्त्वाचं होतं त्या ॲन्व्हलपमध्ये जे मला पाहणं गरजेचं होतं. पण म्हणूनच काव्याने मला खोलीच्या बाहेर हकलवून दिलं. नक्की काय असेल बरं त्या ॲन्व्हलपमध्ये? याच गोष्टीचा विचार आता वसवत्या करत असते. पण मित्रांनो, तुम्हाला काय वाटतं? वसवत्याला तिच्या या प्रश्नाचं उत्तर कधी कळू शकेल का? काय होतं त्या ॲन्व्हलपमध्ये? की वसवत्या कायम विचारच करत राहील आणि तिला कधीच कळणार नाही त्या ॲन्व्हलपमध्ये काय होतं? चला तर मग आता नेमकं पुढे काय काय घडतं ते जाणून घेऊया. आता काव्याने वसवत्याला खोलीच्या बाहेर काढलेलं असतं. खोलीचा दरवाजाही बंद करून घेतलेला असतो आणि आता काव्या ही ते ॲन्व्हलप बघत असते. दरम्यान ती लगेचच त्यातले पेपर्स बाहेर काढते आणि तिच्या जीवात जीव आलेला असतो की नशीब वसवत्यांनी हे सगळे पेपर पाहिले नाही. आणि मग आता काव्या ही खूप पुन्हा एकदा ते पेपर बघून नाराज होते. तिला लगेचच पार्थचे शब्द आठवायला लागतात. तिला आठवायला लागतं की पार्थ तिला म्हणाले होते, काव्या हे घ्या, हेच हवं होतं ना तुम्हाला? नवरा म्हणून तुम्हाला हवी असलेली प्रत्येक गोष्ट देणं हे जोपर्यंत मी तुमचा नवरा आहे तोवर माझं कर्तव्य आहे. हे घ्या आपले डिवोर्स पेपर्स. ह्याच्यावरती माझ्या सह्या झालेल्या आहेत, फक्त तुमच्या सह्या करा. मग पुढच्या 7 दिवसांनंतर आपण कोर्टात जाऊ आणि आपलं हे नातं कायमचं संपवून टाकू. मी तुम्हाला कायमचं मोकळं करेन काव्या. माझ्यामुळे तुम्हाला त्रास होणार नाही याची मी पुरेपूर काळजी घेईन. तुम्ही काळजीच करू नका. आणि ते वाचून काव्याला खूप जास्त वाईट वाटलेलं असतं. तर आता दुसरीकडे नंदिनी ही आनंद निवासमध्ये बसलेली असते. दरम्यान तिला जीवाबरोबर घालवलेले सुंदर क्षण आठवत असतात. पहिल्यांदा जीवा तिला सोडायला आनंद निवासला गेलेला असतो. त्यानंतर ऑफिसचा जीवाने नंदिनीच्या सांगण्यावरून पहिला दिवस भरल्याच्या नंतर घरी येऊन डाय मोकळून नंदिनीजवळ रडलेला असतो. त्यानंतर आता पार्थलासुद्धा काव्याची आठवण येत असते. पहिल्यांदा ती पार्थच्या फाईल फाडत असते आणि पार्थ तिथे येऊन तिला थांबवतो. अहो काव्या काय करताय? कामाच्या फाईल्स आहेत त्या. इतक्यात त्या ठिकाणी आता संतोषदादा येतात आणि पार्थला कॉफी ऑफर करतात. त्याबरोबर पार्थ कॉफी घेतो. संतोषदादा निघून जातात तर ती गरम कॉफी चुकून त्याला हात लागतो पार्थचा आणि पार्थचा हात भासतो. पण तरीसुद्धा त्याला काव्याची आठवण काही येणं थांबलेलं नसतं. तर दुसरीकडे नंदिनीकडून चुकून एक शॉल पडते.
नंदिनी लगेचच ती शॉल उचलायला वागते आणि तिच्या शॉलची घडी करायला लागते. त्याबरोबर घडी करत असताना तिला लगेचच आठवतं की गेल्या वेळेस तिचं आणि जीवाचं जेव्हा भांडण झालं होतं त्यावेळेस तिला मनवण्यासाठी जीवाने बेडवरती कपड्याने सॉरी तयार केलं होतं. तर दुसरीकडे आता पार्थचा सुद्धा संताप होत असतो, चिडचिड होत असते. तो सुद्धा ऑफिसमध्ये सगळ्या गोष्टींची अधळापट करत असतो आणि त्याला आता समोर त्याचं लॅपटॉप चालू दिसतं आणि पार्थने लॅपटॉपच्या फ्रंट पेजवरती त्याचा आणि काव्याचा फोटो सेट केलेला असतो. त्यांच्या लग्नातला फोटो पार्थने वॉलपेपरला ठेवलेला असतो. आता तो बघून तर पार्थला आणखीन जास्त त्रास होत असतो. तर दुसरीकडे नंदिनीला आठवतं ते म्हणजे जीवाने सिग्नलवरती तिच्यासाठी घेतलेले गजरे. आता एक एक प्रसंग आठवत चाललेला असतो. त्रास आणखीन वाढत चाललेला असतो. काय करावं कळत नसतं, पण काही करूही शकत नसतात. तर दुसरीकडे आता नंदिनीला सतत जीवाची आठवण येत असते. ऑफिसमधून आल्यानंतर जीवाने तिला मारलेली घट्ट मिठी तिच्या स्मरणातून जाणं शक्य नसतं. तर दुसरीकडे काव्याला सुद्धा आठवत असतं पार्थने तिच्या हातात डिवोर्स पेपर्स दिलेले आणि तिला म्हणालेला, काव्या, मी कायमचं मोकळं करणार आहे तुम्हाला, तुम्ही फक्त या पेपर्सवर सह्या करा. तर नंदिनीला आठवतं की तिने कशा पद्धतीने जीवाने तिच्यासाठी तयार केलेलं सॉरी मोडून टाकलं होतं आणि कसा सगळा पसारा आवरला होता. तर आता इथे पार्थ याला आठवत असतं की काव्या तिला राग आल्यावर त्याच्या फाईल्स फाडत होती आणि त्यावेळेस त्याने तिला थांबवलं होतं आणि सांगितलं होतं हवं तर ऑफिसवरून येताना 100 फाईल घेऊन येतो. तर आता इथे काव्याने घेतलेला असतो पार्थसाठी छान एक पदार्थ बनवायला आणि ती आता किचनमध्ये पहिल्यांदा पार्थसाठी काहीतरी करत असते. तर दुसरीकडे आता जीवा आणि मिथुन काकाने नंदिनी येण्या अगोदर ट्रेजर हंटचा प्लॅन बनवलेला असतो. जीवा नंदिनीसाठी एक सरप्राईज देणार असतो. आता काय आहे ते सरप्राईज ते तुम्हाला व्हिडिओच्या शेवटीच कळेल, त्यामुळे व्हिडिओ न स्किप करता पूर्ण पहा. जीवा म्हणत असतो नंदिनीच्या येण्याची वेळ तर झाली आहे पण अजून ती आलेली नाही आहे. कधी येणार ही नंदिनी? इतक्यात मिथुन काका तिकडे येतो आणि जीवाला म्हणायला लागतो, जीवा जीवा नंदिनी आली नंदिनी आली. त्यावर जीवा म्हणतो, आपलं काय ठरलं ते माहिती आहे ना काका, अगदी तसंच करायचं. काका आता बाले डान्स करायला लागतो. जीवा लगेचच काकाला म्हणतो, काका अरे बाले डान्स कुठे करतोय तू, नंदिनीला रस्ताचा दाखव. त्याबरोबर काका म्हणतो, हो हो जातोय. आणि मग लगेचच जीवा काकाला गेटजवळ पाठवतो आणि स्वतः लगेच तिकडनं दुसरी चिठ्ठी जिन्यावरती टाकतो, तिसरी चिठ्ठी खोलीच्या दारात टाकतो आणि खोलीत जातो आणि लपतो. तर आता इथे काका नंदिनीचं स्वागत करतो. वेलकम वेलकम नंदिनी. त्यावर नंदिनी म्हणते, थँक्यू काका, पण हे काय, तुम्ही हे असे लग्नात स्वागताला दारात उभे राहिल्याप्रमाणे का दारात उभे राहिला होतात? त्यावर काका म्हणतात, तुला योग्य वाट दाखवायला. त्यावर नंदिनी काकाकडे बघते तर मिथुन काका म्हणतो, अगं म्हणजे तू मला योग्य मार्ग सांगायला उभा राहिलो होतो. नंदिनी म्हणते, म्हणजे काका काय झालं? त्यावर काका सांगत असतात की अगं बघ ना नंदिनी, हे आपलं देवघर, म्हणजे मला ना वाटतं हे घर आपलं जुनं झालेलं आहे देवांचं, तर आपल्याला नवीन देवघर घेतलं पाहिजे. म्हणजे संगमरवरी देवघर करून घेऊया आपण. तुला काय वाटतं? एकदम पांढरं शुभ्र छान. त्यावर नंदिनी म्हणते, अहो काही काय काका, आपला किती छान देवार आहे, हा पिढीजात देवार आहे ना आपला. मग आणि आई तर म्हणत होत्या की ही मूर्ती गणपतीची त्यांनी त्यांच्या माहेरून आणली आहे म्हणून. मग इतक्यात आता नंदिनीला तिथे ती चिठ्ठी दिसते. नंदिनी म्हणते, हे काय आहे इथे? आणि ती चिठ्ठी काढते आणि वाचते. त्याच्यामध्ये लिहिलेलं असतं, पहिली चिठ्ठी सापडली तुला, पहिल्या टप्प्यात पोहोचलीस, पुढे चालत ये थोडी, जिन्यावर सापडेल दुसरी चिठ्ठी, हळूहळू सुटतील प्रश्नांची कोडी. नंदिनी ती चिठ्ठी वाचते आणि मिथुन काकांना बघायला लागते आणि म्हणते, काका हे. इतक्यात ती मागे बघते तर मिथुन काका गायब असतात. नंदिनीला कळतं की याचा अर्थ नक्कीच हे सगळं जीवाने केलं होतं. जीवानेच मिथुन काकाला तिथे उभं राहायला सांगितलं होतं. मग ती म्हणते, पण मी आता हे अशा लहान मुलांसारख्या कोणत्याही गोष्टीत अडकणार नाही आहे. आणि मग ती जिन्यावरची चिठ्ठी किंवा दरवाजातली चिठ्ठी न वाचताच थेट खोलीत येते. खोलीत आरशासमोर आल्यावर नंदिनीला तिथे गजरा ठेवलेला सापडतो. मग जीवा तिकडे बाहेर येतो आणि नंदिनीला म्हणत असतो, तुला आवडतात ना फुलं, म्हणून आणलेत. आणि आपल्या त्या सिग्नलवरच्या मावशी आहेत ना, त्यांच्याकडूनच घेतला आहे. हा तुला आठवतं नंदिनी, मी पहिल्यांदा 100 रुपयाचे गजरे घेतले होते त्यावेळेस तुला किती आनंद झाला होता, किती खुश झाली होतीस तू. नंदिनीला तो प्रसंग आठवायला लागतो. इतक्यात त्या ठिकाणी रम्या आलेली असते. आता रम्या जीवाला म्हणत असते, सॉरी मी तुम्हा दोघांना पण डिस्टर्ब करते आहे खरं तर, पण जीवा हे अक्षर तुझंच आहे ना? त्यावर जीवा ते अक्षर बघतो आणि म्हणत असतो, हो. त्यावर रम्या म्हणत असते की अरे मला ही चिठ्ठी आपल्या जिन्यात सापडली. म्हणजे बघ ना यावर काय लिहिलं आहे, पहिली चिठ्ठी सापडली असेलच तुला,
पहिला टप्पा केलाय तू पार. आता थेट चालत ये आपल्या खोलीच्या दारात, तिथे सापडेल तुला आणखीन एक चिठ्ठी. मग होतील सुगंधाशी गप्पा. ही सुगंधा कोण आहे रे जीवा? आता मूर्ख रम्या, तिला सुगंधा म्हणजे मुलगी वाटलेली असते, पण जीवाने सुगंधा हा शब्द कशासाठी लिहिलेला असतो? तर सुगंधा म्हणजे सुगंध, फुलांचा सुगंध या उद्दिष्टाने. पण मूर्ख रम्याला काही हे कळालेलं नसतं. आता जीवा काही बोलणार इतक्यात त्या ठिकाणी मालिनी काकू आलेल्या असतात. आता मालिनी काकूंना सुद्धा खोलीच्या आत येताना दारातली चिठ्ठी सापडते आणि मालिनी काकू म्हणतात, हे काय आहे? तर त्याच्यातली चिठ्ठी मालिनी काकू वाचतात. दुसरी चिठ्ठी शोधली, तिसरी चिठ्ठी मिळाली. आता आहे तुझ्या सरप्राईजची वाट. ही फुलं पाहशील आणि दूर होतील आपल्या मनातले गैरसमज, अबोला संपेल, नातं फुलेल. आता हे वाचल्याच्या नंतर लगेचच इथे मालिनी काकू म्हणतात की काय रे जीवा, तुम्ही काय घरातल्या घरात आता चिठ्ठ्यांनी बोलताय का? त्याबरोबर लगेचच रम्या ही म्हणत असते, नंदिनी खरंच तू खूप लकी आहेस. म्हणजे बघ ना, तुझ्या नवऱ्याने तुझ्यासाठी एवढे सगळे गजरे आणलेत, नाहीतर आम्ही बघा आम्हाला कोण गजरा देत आहे. त्याबरोबर लगेचच इकडे मालिनी काकू म्हणत असतात, अगं रम्या, मग तू सुद्धा लग्न कर, म्हणजे तुला सुद्धा कोणीतरी गजरा देईल की, तुझा नवरा. त्यावर लगेचच रम्या विषय बदलायला लागते आणि म्हणते, मामी अगं चिठ्ठ्या बघ ना, ह्या चिठ्ठीत काय लिहिलं आहे बघू. आणि मग ती सुद्धा ती चिठ्ठी वाचते आणि म्हणत असते, काय चाललं आहे तुम्हा दोघांचं? नाही म्हणजे अबोला वगैरे भांडण वगैरे झालं आहे का नंदिनी तुझं आणि जीवाचं? त्याबरोबर आता जीवा मनातल्या मनात म्हणत असतो, याचा अर्थ मी ठेवलेल्या चिठ्ठ्यांपैकी एकही चिठ्ठी नंदिनीने वाचली नव्हती. आता खूप मोठी गडबड होऊ शकते. तर जीवा म्हणतो, नाही आमचं का भांडण वगैरे होईल? भांडण वगैरे काही झालेलं नाही आमचं. त्याबरोबर नंदिनीसुद्धा म्हणते की नाही भांडण वगैरे काही झालेलं नाही आमचं. आणि जीवा, अहो तुम्ही एवढे गजरे कशाला आणलेत? एकच घ्यायचा होतात ना. बरं असो, आता एवढे आणलेच आहेत तर वाया नको जायला. आई हे घ्या, तुम्हाला पण घ्या, धरा. त्याबरोबर नंदिनी लगेचच हात उचलून मालिनीला गजरा देत असते. मालिनी काकू म्हणतात की अगं नाही नको, तुझ्या नवऱ्याने एवढ्या प्रेमाने गजरे आणलेत तुला, तर ते तुलाच ठेव, आम्ही कसे घेऊ? त्यावर नंदिनी म्हणते, मालिनी काकू अहो असं काय करताय? आई घ्या ना गजरा प्लीज, तुम्ही गजरा घ्या, नाहीतर मला वाईट वाटेल. त्यावर मालिनी काकूंच्या हातात नंदिनी बळजबरीने गजरा देते आणि मग ती आता रम्याला म्हणते, रम्या तुला सुद्धा घे धर. आणि मग ती रम्याच्याही हातात गजरा ठेवते आणि म्हणते, मी आलेच. आणि ती गजरे घेऊन तिकडनं निघून जाते. तर आता लगेचच मालिनी काकू या जीवाला म्हणायला लागतात, काय भूक वगैरे लागलेली नाही आहे का? जेवायचं नाही आहे? त्यावर जीवा होकार देतो आणि मग आता जीवा आणि आई हे दोघंही तिकडनं निघून गेलेले असतात. मित्रांनो, नशीब आता नंदिनीने सगळं काही व्यवस्थित वेळेवरती सावरून घेतलं, म्हणून खरं तर मालिनी काकूंना जीवाची जी काही चूक झालेली आहे ते कळलेलं नाही आहे. पण जर आता नंदिनी चुकून जरी काहीतरी वेगळं किंवा उलटंपालटं बोलली असती तर मात्र जीवाचं काही खरं नव्हतं. तुम्हाला काय वाटतं ते आम्हाला कमेंट करून नक्कीच सांगा. तर दुसरीकडे आपण पाहतो की आता रम्या ही त्या गजराकडे बघत असते, त्या चिठ्ठ्यांकडे बघत असते आणि तिला आता संशय आलेला असतो की नक्कीच काहीतरी गडबड आहे. दाल में ज़रूर कुछ तो काला है की पुरी दाल ही काली है, असा प्रश्न आता रम्याला पडलेला आहे. पण तुम्हाला काय वाटतं, रम्याला सत्य कळू शकेल का यांच्या घटस्फोटाबद्दलचं, की त्याच्या अगोदरच जीवा, पार्थ, नंदिनी, काव्या यांचा संसार सुरळीत सुरू होईल? तर आता आपल्या पार्थला इच्छा नसतानाही सगळ्यांबरोबर जेवताना काव्याच्या हातचं श्रीखंड खावं लागलेलं असतं. आता श्रीखंड ही काव्याची स्पेशालिटी आहे आणि तिने खास पार्थसाठी श्रीखंड बनवलेलं होतं आजचं. तर आता काव्या ही पार्थला विचारत असते, काय मग माझ्या हातचं श्रीखंड खाल्लं आता फायनली तुम्ही? आवडलं ना माझं श्रीखंड? त्याबरोबर पार्थ म्हणत असतो, खरं तर आज मी जे श्रीखंड खाल्लं आहे ते माझ्या आयुष्यातलं सगळ्यात कडू श्रीखंड होतं. आणि मग पार्थ आता घटाघटा बाटलीभर पाणी पिऊन घ्यायला लागतो. आता मी जे श्रीखंड खाल्लं ते माझ्या आयुष्यातलं सगळ्यात कडू श्रीखंड होतं, असं ज्यावेळेस पार्थ बोलतो त्यावेळेस मात्र काव्या पार्थकडे बघतच राहिलेली असते आणि तिने पार्थचं हे रूप असं पहिल्यांदाच पाहिलेलं असतं. तर दुसरीकडे नंदिनी खोलीत येते आणि जीवाच्या हातामध्ये ते गजरे ठेवते आणि जीवाला म्हणत असते, प्लीज नका करू हे सगळं. तुम्हाला काय वाटतंय, तुमच्या ह्या सगळ्या अशा बालिश गोष्टींनी मी खुश होणार आहे का? नाही, असं काही होणार नाही आहे. हे बघा, एका आठवड्यातला एक दिवस संपला, प्लीज मोकळं करा आता मला ह्या सगळ्यातून, मोकळं करा, असं म्हणत नंदिनी जीवासमोर हात जोडते आणि जीवा मात्र नंदिनीकडे एकटक बघत राहिलेला असतो. तर दुसरीकडे आता पार्थसुद्धा काव्याला म्हणत असतो,
7 दिवसातला एक दिवस संपला आणि आता हे ऐकून काव्यसुद्धा पार्थकडे एकटक बघायला लागते. तिलासुद्धा खूप मोठा धक्का बसतो. त्याबरोबर हा व्हिडिओ इथेच संपतो. व्हिडिओ आवडला की व्हिडिओला लाईक करत चला, तसेच चॅनलला सबस्क्राईब करून बेल आयकॉन प्रेस करा, जेणेकरून तुम्हाला पुढच्या प्रत्येक व्हिडिओचं नोटिफिकेशन मिळत जाईल आणि सर्व व्हिडिओंचा आनंद हा अगदी उत्तम पद्धतीने घेता येईल. चला तर मग मित्रांनो, आजच्या पुरती एवढंच. पुढचा व्हिडिओ येईपर्यंत टाटा बाय बाय. धन्यवाद. टेक केअर ऑल ऑफ यू.